श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, आयुष्याच्या प्रवासात माणूस अनेक माणसांना भेटतो, अनेक नाती जोडतो, अनेक अनुभव घेतो आणि अनेकदा स्वतःलाच नव्यानं ओळखू लागतो. या प्रवासात कधी प्रेम भेटतं, कधी विश्वासघात होतो, कधी मायेची सावली लाभते, तर कधी स्वार्थाची झळ बसते. कधी कुटुंबाचा आधार खंबीरपणे पाठीशी उभा राहतो, तर कधी आपल्या समजलेल्या माणसांचं खरं चेहरं सुद्धा दिसायला लागतात. श्रोतेहो, संसार, नाती, माणुसकी, चारित्र्य, विश्वास, प्रेम, स्वभाव, जबाबदारी आणि कुटुंब या प्रत्येक गोष्टी आयुष्याला आकार देत असतात. माणूस किती मोठा झाला, त्यानं किती पैसा कमावला किंवा त्यानं किती प्रसिद्धी मिळवली, यापेक्षा त्यानं किती माणसं जपली, किती नाती सांभाळली आणि किती माणुसकी जिवंत ठेवली, यालाच खरं महत्त्व असतंय. श्रोतेहो, आपल्याला माहिती आहे, आजच्या धावपळीच्या आणि या स्वार्थाच्या युगात नाती टिकवण्यापेक्षा तोडणारे अधिक दिसत आहेत. माणुसकीपेक्षा व्यापाराला किंमत मिळते आणि सत्यापेक्षा दिखाव्याला महत्त्व दिलं जाते. आणि मग अशा काळात मनाला विचार करायला लावणारे, जीवनाचं वास्तव दाखवणारे आणि माणूस म्हणून जगण्याची जाणीव करून देणारे काही निवडक सुविचार मी आपल्यासमोर ठेवत असतोय. श्रोतेहो, हे सुविचार केवळ वाचण्यासाठी नसतात, तर स्वतःकडे पाहण्यासाठी असतात, नात्यांचा आरसा समजण्यासाठी आणि जीवनाचा अर्थ अधिक खोलवर जाणून घेण्यासाठी असतात. श्रोतेहो, प्रत्येक विचारात, सुविचारात एक अनुभवाची शिदोरी असते, वास्तवाची जाणीव असते आणि जीवन अधिक सुंदर करण्याचा एक छोटासा प्रयत्न असतोय. तो आपल्याला नक्की आवडत असेल. बघा, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका आजही अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. नाती ही झाडाच्या मुळासारखी असतात. ती दिसत नसली तरी संपूर्ण आयुष्याला आधार देत असतात. जिथं संवाद, विश्वास आणि आपुलकी असते, तिथं नाती काळाच्या कोणत्याही वादळात तुटत नाहीत. पण जिथं अहंकार आणि गैरसमज घर करतात, तिथं जवळची माणसं ही परकीय होतात. माणसाची खरी श्रीमंती त्याच्या बँक खात्यात नसते, ती त्याच्या हृदयात असते. दुसऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी जो स्वतःचा हात पुढं करतो, त्याच्यापेक्षा श्रीमंत माणूस या जगात दुसरा कोणी नसतो. स्वार्थी माणसं सावलीसारखी असतात. ऊन असेपर्यंत सोबत राहतात, पण अंधार पडला की साथ सोडून जातात. म्हणून प्रत्येक गोड बोलणाऱ्या माणसाला आपलं समजण्याची चूक करू नका. संसार हा नशिबानं मिळत नाही, तो समजुतीनं घडवावा लागतो. एकमेकांच्या चुका स्वीकारून, राग विसरून आणि प्रेम जपून जो संसार केला जातो, तोच खऱ्या अर्थानं सुखी संसार असतो. नवरा बायकोचं नातं हे जिंकण्याचं नसतं, तर जपण्याचं असतं. जिथं दोघंही एकमेकांच्या मनाचा आदर करतात, तिथं वाद झालं तरी प्रेम कमी होत नसतं. कुटुंब ही अशी शाळा आहे जिथं प्रेम, त्याग, माया आणि जबाबदारी शिकायला मिळते. जगातील कोणतीही संपत्ती कुटुंबाच्या प्रेमाची जागा घेऊ शकत नाही. चारित्र्य हा माणसाचा खरा दागिना असतो. तो नसला तर बाहेरचं सौंदर्य, पैसा आणि प्रतिष्ठा सगळं निरर्थक ठरतं. घर मोठं असणं महत्वाचं नसतं, घरातली माणसं मोठ्या मनाची असणं महत्वाचं असतं. प्रेम असेल तर चार भिंतीही स्वर्ग वाटतात. वेळ ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. ती एकदा निघून गेली की कोणत्याही किमतीत परत विकत घेता येत नाही. आई वडिलांच्या आशीर्वादापेक्षा मोठी संपत्ती नाही. त्यांच्या त्यागाची किंमत
कोणत्याही पैशात मोजता येत नाही. मैत्री ही रक्ताच्या नात्यापेक्षा मोठी असते, कारण ती मनानं जुळलेली असते. खरी मैत्री संकटात ओळखू येते. प्रेम म्हणजे फक्त जवळ असणं नाही. प्रेम म्हणजे दूर राहूनही एकमेकांची काळजी घेणं आणि सुखदुःखात साथ देणं. दुःख हे शाप नसून शिक्षक असतं. ते माणसाला जीवनाचं असं धडं शिकवतं जे सुख कधी शिकवू शकत नाही. सुख पैशात नसतं तर समाधानात असतं. ज्याला कमी गोष्टीमध्ये आनंद मिळतो तोच खऱ्या अर्थानं सुखी असतो. विश्वास हा नात्यांचा श्वास असतो. श्वास थांबला तर शरीर जगू शकत नाही. तसंच विश्वास तुटला तर नातं टिकू शकत नाही. जबाबदारीपासून पळणारे लोक कारण शोधतात, पण जबाबदारी स्वीकारणारे लोक मार्ग शोधतात. माणसाचं रूप काही काळ आकर्षित करतं, पण त्याचा स्वभाव आयुष्यभर लक्षात राहतो. अहंकार हा असा रोग आहे जो स्वतःला मोठं आणि इतरांना छोटं दाखवतो, पण शेवटी तो माणसाला एकटं करून टाकतो. प्रामाणिकपणाचा मार्ग कठीण असतो, पण शेवटी तोच माणसाला खरा सन्मान मिळवून देतो. जीवन हे पुस्तकासारखं असतं. प्रत्येक दिवस एक नवीन पान असतं. काही पानं आनंदाची तर काही दुःखाची असतात, पण प्रत्येक पान काहीतरी शिकवून जातं. नशीबदार ठोठावतं, पण मेहनतच ते दार उघडते. फक्त नशिबाची वाट पाहणारे मागे राहतात. शब्दांना वजन नसतं, पण ते मनावर इतकं ओझं टाकतात की काही जखमा आयुष्यभर भरून येत नाही. ज्याला स्वतःकडे असलेल्या गोष्टींची किंमत कळते त्यालाच समाधानाचा खरा अर्थ समजतो. माणसाची ओळख त्याच्या कपड्यावरून होत नाही, तर त्याच्या वागण्यावरून होते. कारण चेहरा सुंदर असणं हे वेगळं आणि मन सुंदर असणं वेगळं. आयुष्यात पैसा, प्रतिष्ठा आणि यश मिळवणं हे चांगलं आहे, पण त्यासाठी माणुसकी, नाती आणि चारित्र्य गमावलं तर ती कमाई नसून तोटा असतो. शेवटी माणूस किती जगला हे महत्वाचं नसतं, तर तो कसा जगला हे महत्वाचं असतं.